थंडीच्या दिवसात लोक असं पण करतात याचा कधी विचार केलाच नव्हता. तर राम राम मंडळी, मी तुमचा मित्र प्रद्युम्न पोकळे आणि डेली व्लॉगिंगचा हा आहे आपला चौथा मिनी व्लॉग. आज तर थंडी एवढी कमी झाली की स्वेटरला डायरेक्ट सुट्टी देऊन टाकली. हॉटेलवर नेऊन दुधाच्या कॅनी ठेवल्या तर हॉटेलवर एक पण कस्टमर नव्हता. सेट पण जागेवर नव्हते. म्हणलं आजच थंडी थोडी कमी झाली आणि लगेच लोकांनी चहा पिणं कमी केला. सेट जागेवर नव्हते, मग मी स्वतः चहा बनवला. म्हणलं हे पण मस्त जमतंय आपल्याला. लय का दोरलं दूध काढू आता ह्योच धंदा चालू करावा काय. आता व्यवसायाचा असं झालंय जसा इंस्टाग्रामचा ट्रेंड तसा व्यवसाय चालायला. आता एवढे थंडीचे दिवस आहे तरी पण इथं एवढी लस्सी पितात लोक. दररोज एक बॉक्स करतो. सीझन वाईज तर कोणत्याच गोष्टी चालणार झाल्या. आता लोकांना काय म्हणावं, निसर्ग पण सीझन वाईज चालणार. उन्हाळ्यात पाऊस पडतोय, पावसाळ्यात गरमी होते, हिवाळ्यात ऊन लागतंय. नेमकं चाललंय काय तेच कळाना. जाऊ द्या म्हणलं, चालू द्या काही पण. आपल्याला घरची ताजी ताजी भाजी खायला भेटली म्हणजे लय झालं. त्यासाठी मग मेथी न्यायला आलो मी किराणा दुकानवर. घरी आल्यावर पाहिलं मी आपले सगळे जनावर चारायला गेलेले होते, पण या 2 म्हशी घरीच होत्या. तुमच्यासारख्याच आळशी आहे, लवकर फॉलोच करीत नाही आपल्या पेजला. जाऊ द्या मला, आता यांच्यासाठी वाड्याचा कुट्टा काढून ठेवू म्हणजे दिवसभराची यांची सोय होऊन जाईल. आपल्या घरा शेजारी थोडा लसूण लावलेला आहे, मग मी तिथं त्याला पाणी देत बसलो होतो. तेवढ्यात एक लहान मुलगा तिकडून आला. म्हणजे मी तुमचा मोठा फॅन आहे, मी करडगावून तुम्हाला स्पेशल भेटण्यासाठी आलो. म्हणजे आता एवढ्या लांबून आलो, मला तुमच्या व्हिडिओ मध्ये घ्यावंच लागतंय. बरं मंडळी, याच्यासोबत मी एक फोटो वगैरे काढतो, तोपर्यंत तुम्ही आपल्या पेजला फॉलो करून घ्या.